आज आपण कालमापन या घटकावरील प्रश्न पाहणार आहोत। बघा प्रश्न काय आहे। खामगाववरून एक बस सकाळी 11:35 सुटली व ती अमरावती येथे दुपारी 2:45 पोहोचते, तर त्या बसला अमरावती येथे पोहोचण्यास किती वेळ लागला। ज्यावेळेस आपल्याला पोहोचण्यास किती वेळ लागला असं काढायचं असतं त्यावेळेस काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं, पोहोचलेली वेळ त्याच्यामधून सुटलेली वेळ मायनस करायची। मग पोहोचलेली वेळ काय आहे, 2:45। त्यानंतर सुटलेली वेळ काय आहे, 11:35। तासाच्या खाली तास, मिनिटाच्या खाली मिनिटं मांडून घ्यायची। आता बघा काय लक्षात ठेवायचे, 45 मधून 35 जातात, परंतु मिनिटातून मिनिटं जातात, परंतु तासातून तास जात नाही। मग त्यावेळेस काय करायचं, या वेळेला वरच्या वेळेला म्हणजे पोहोचलेल्या वेळेला 24 ताशी घड्याळाप्रमाणे करून घ्यायचं। जर 12 ताशी घड्याळात 2:45 झाले असतील तर 24 ताशी घड्याळात 12च्या नंतर 13 14 म्हणजे 14:45 24 ताशी घड्याळात झाले असतील। आणि खालची वेळ जशीची तशीच ठेवायची, 11:35। मग आता यांची वजाबाकी करायची, 45 मधनं 35 गेले 10 मिनिटे आणि इकडे तासातून तास घालवा, 14तून 11 गेले 3 तास, म्हणजेच त्या बसला 3 तास 10 मिनिटे अमरावती येथे पोहोचण्यास वेळ लागला। नेहमी लक्षात ठेवायचं की किती वेळ लागला हे काढताना पोहोचलेल्या वेळेतून सुटलेली वेळ किंवा सुरू झालेली वेळ मायनस करायची असती आणि जर तासातून तास गेले नाही तर त्याला 24 ताशी घड्याळाप्रमाणे करून घ्यायचं आहे की नाही सोपं।